नमस्कार. पत्रद्वारा संस्कृतम ऑनलाईन वर्गामध्ये आपण 6वा पाठ शिकतो आहोत आणि या 6व्या पाठाचा हा 3रा भाग. यामध्ये आपण तृतीया विभक्ती शिकणार आहोत. बघा, मागच्या 5व्या पाठामध्ये आपण द्वितीया विभक्ती शिकलेली आहे आणि द्वितीया विभक्तीमध्ये आपण प्रश्न विचारला होता, छात्रः पठति परंतु छात्रः किं पठति, म्हणजे विद्यार्थी वाचतो परंतु विद्यार्थी काय वाचतो. तर त्याचे उत्तर म्हणून आपण श्लोकम, पाठम, लेखम, कविताम, नाटकम अशी वगैरे वगैरे उत्तरं दिली होती. जसे छात्रः पाठम पठति, छात्रः श्लोकम पठति, छात्रः लेखम पठति, छात्रः कविताम पठति, छात्रः नाटकम पठति. मग आता आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे की छात्र ह्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत ह्या वाचतो, म्हणजे श्लोक असेल, पाठ असेल. परंतु आता पुढचा प्रश्न आणखी एक निर्माण होतो. एवढ्यावरूनच आपला प्रश्न थांबत नाही. पुढचा प्रश्न असा आहे की विद्यार्थी वाचतो परंतु छात्रः केन पाठं पठति, छात्रः केन श्लोकं पठति, छात्र केन लेखं पठति, छात्र केन कवितां पठति, छात्र केन नाटकं पठति. केन म्हणजे कशाने, कोणत्या साधनाने, कोणत्या साधनाच्या मदतीने, कशाने पाठ वाचत आहे, हा प्रश्न उद्भवतो. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तृतीया विभक्ती देणार. तर चला आपण तृतीया विभक्ती शिकायला सुरुवात करू. बघा, इथे मी आपल्यासमोर काही उदाहरण ठेवतो आहे. लोकयानम धावती. लोकयान म्हणजे बस, एस टी बस, आणि लोकयानम धावती. पुढचं वाक्य बघा, जनाः लोकयानेन प्रवासं कुर्वन्ति, म्हणजे लोक एस टी बसने प्रवास करतात. मनुष्यस्य एकं मुखं भवति, माणसाचं एक तोंड असतं. आणि मनुष्यः मुखेन वदति, म्हणजे माणूस तोंडाने बोलतो. रामस्य समीपं बाणः अस्ति, म्हणजे रामाजवळ बाण आहे. आणि रामः बाणेन रावणं मारयति. आता या सर्वांमध्ये आपण पाहिलं, हे जे 3 शब्द आपण पाहिलेले आहेत यांचं निरीक्षण करा आणि इथं आपल्याला काय जाणवते, काय वेगळं दिसते ते पहा. लोकयानम आणि लोकयानेन, मुखम मुखेन, बाणः बाणेन. म्हणजे इथे बघा, जी क्रिया या वाक्यांमध्ये आहे ती क्रिया करण्याचं साधन इथे आपल्याला या शब्दांनी दाखवलेलं आहे. पहिल्या वाक्यामध्ये जनाः लोकयानेन प्रवासं कुर्वन्ति, म्हणजे प्रवास करतात. परंतु प्रवास कशाने करतात, प्रवास करण्याचं साधन काय, तर लोकयान हे साधन आहे. परंतु लोकयान हे साधन आहे हे आपल्याला कळणार कशाने, तर त्याला तृतीया विभक्ती लावून, म्हणजे लोकयानेन असा शब्द बनवू. आता लोकयानेन असं आपण लिहिल्यानंतर मग स्पष्ट होते की प्रवास करण्याचं साधन लोकयान आहे. त्याचप्रमाणे जर आपण असं म्हटलं, दुसरं वाक्य बघा, मनुष्यः मुखेन वदति. इथे जर आपण असं म्हटलं असतं मनुष्य मुखम वदति, तर काय झालं असतं, मनुष्य तोंड बोलतो ना, नाही होत, तोंडाने बोलतो, म्हणजे मुखेन वदति असं आपल्याला इथं लिहावं लागतं. तर इथे जो बदल झालेला आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि हा बदल म्हणजेच तृतीया विभक्ती आहे. चला तर हिचा आपण अभ्यास करूया. बघा, माता जलेन वस्त्राणी क्षालयती. बघा, याचा अर्थ काय आहे, आई पाण्याने कपडे धुते. वस्त्राणी क्षालयती, कपडे धुते. कशाने धुते, साधन काय आहे, तर जलम म्हणजे पाणी, आणि जलेन वस्त्राणी क्षालयती म्हणजे पाण्याने कपडे धुते. योद्धा शस्त्रेण युद्धम करोति. बघा, योद्धा युद्धम करोति, योद्ध्याचं कामच आहे युद्ध करणं, परंतु कशाने करतो, तर शस्त्राने करतो, म्हणजे शस्त्रेण युद्धम करोति. मनुष्य चरणेन चलति. मनुष्य चालतो परंतु कशाने चालतो, चरणेन, चरण म्हणजे पाय. परंतु यानम चक्रेण चलति. यान म्हणजे गाडी, आणि यानम चक्रेण चलति म्हणजे यान हे चाकाने चालते, चाकावर चालते थोडक्यात. आणि शेवटचं वाक्य प्रसिद्ध वाक्य आहे, विद्या विनयेन शोभते. विद्या शोभते, विद्या शोभून दिसते, परंतु कशाने शोभून दिसते, विनयेन. विनय म्हणजे नम्रपणा, आणि नम्रपणा असेल तरच आपल्याकडे असलेली विद्या शोभून दिसते, म्हणजे नम्रपणाने विद्या शोभून दिसते. तर असे हे वाक्य आहेत. आता या वाक्यांमध्ये जो तृतीया विभक्तीचा शब्द वापरलेला आहे त्यांचं निरीक्षण करा. जे निळ्या पार्श्वभूमीवर लिहिलेले शब्द आहेत, जलेन, चरणेन आणि विनयेन, या शब्दांमध्ये तृतीया विभक्तीचा निदर्शक असलेला न हा नळाचा न आहे, म्हणजे दंत्य नकार आहे. परंतु शस्त्रेण आणि चक्रेण या 2 पिवळ्या पार्श्वभूमीवरील शब्दांमध्ये जो न आहे तो मात्र नळाचा न नसून बाणाचा न आहे. म्हणजे
मूर्धन्य न आहे. हा बदल होण्याचं कारण काय? तर हा बदल होण्याचं कारण आहे नत्वम, किंवा त्याला नत्वविधानसुद्धा म्हणतात. आणि या नत्वविधानाबाबतीत अधिकची माहिती मिळवण्यासाठी आपण या एका दुव्यावर जाऊ शकता. https://kakshakaumudi.com/नत्व-विधान-. तर ही लिंक मी या व्हिडिओच्या खालीसुद्धा देणार आहे. नसेल तर आपण सरळ आपल्या ब्राउझरमध्ये ही लिंक टाकूनसुद्धा आपण नत्वविधान जाणून घेऊ शकता. आता आपण नत्वविधानाने तृतीय विभक्तीच्या बहुवचनाचा अभ्यास करणार आहोत. बघा, इथं आपण तुलनात्मकदृष्ट्या बघूया. हे इथं 4 वाक्य लिहिलेले आहेत. ही 4 वाक्ये एकवचनाची आहेत. जसे की राम हा बाणेन युद्धती, राम बाणाने युद्ध करतो. मुखम रत्नेन सुशोभितम, म्हणजे बघा, मुखम सुशोभितम म्हणजे मुख सजवलेलं आहे. कशाने सजवलेले आहे? मुखम रत्नेन सुशोभितम, मुख हे रत्नाने सजवलेले आहे. तिसरं वाक्य बघा, दुर्गा पाषाणेन निर्मितः, म्हणजे दुर्ग म्हणजे किल्ला आणि किल्ला दगडाने बनवलेला आहे. शेवटचं वाक्य आहे, भक्त हा पुष्पेण पूजयती, म्हणजे भक्त फुलाने पूजा करतो. आता याच वाक्यांचं आपण बहुवचन करू शकतो. बहुवचन बघा, संपूर्ण वाक्याचं बहुवचन नव्हे, तर त्यामध्ये असलेल्या तृतीय विभक्तीच्या शब्दाचंच फक्त आपण आता बहुवचन करणार आहोत. बघा, राम बाणैहि युध्यती, राम बाणाने युद्ध करतो. परंतु रामाजवळ एकच बाण आहे का? नाही, रामाकडे अनेक बाण आहेत आणि त्या अनेक बाणांनी राम युद्ध करतो. म्हणून आपण म्हणूया राम हा बाणैहि युद्धती, म्हणजे राम बाणांनी युद्ध करतो. बघा, दोघांमधील फरक समजून घ्या. बाणेन म्हणजे बाणाने आणि बाणैहि म्हणजे बाणांनी, असा इथे अर्थ आहे. दुसरं वाक्य, मुखम रत्नेन सुशोभितम, म्हणजे मुख हे रत्नाने सजवलेलं आहे. आणि इथे बहुवचन असं होईल, मुखम रत्नैहि सुशोभितम, म्हणजे रत्नांनी सजवलेले आहे. रत्नेन सुशोभितम, रत्नाने सजवलेले आहे. आणि आपण चेहऱ्यावर फक्त एकच रत्न राहू असं नाही आहे, अनेक रत्नसुद्धा आपण वापरू शकतो. म्हणून मुखम रत्नैहि सुशोभितम, म्हणजे मुख हे रत्नांनी सजवलेलं आहे. पुढचं वाक्य बघा, दुर्गा पाषाणैहि निर्मितः. आता आपण असं सामान्य वाक्य म्हणून बोलू शकतो की दुर्गा पाषाणेन निर्मितः, किल्ला हा दगडाचा बनलेला आहे. परंतु किल्ल्यामध्ये एकच दगड असतो का? नाही, अनेक दगडांचा मिळून किल्ला बनलेला असतो. म्हणून दुर्गा पाषाणैहि निर्मितः, म्हणजे किल्ला हा दगडांनी बनलेला आहे. पुढचं वाक्य बघा, भक्त हा पुष्पैहि पूजयती, म्हणजे भक्त फुलांनी पूजा करतो. बघा, पुष्पेण पूजयती, फुलाने पूजा करतो. एकच फुल असेल त्याच्याकडे तर, आणि अनेक फुलं जर असतील तर भक्त हा अनेक फुलांनी पूजा करतो. पुष्पैहि पूजयती. तर अशा पद्धतीने आपण एकवचन आणि बहुवचनामधील भेद समजावून घेतला. बहुवचनी वाक्यांची निर्मिती कशी करायची हे सुद्धा आपण पाहिलं. आता आपण याचा अभ्यास करूया. बहुवचनाचीच काही खास वाक्य आपण पाहूया. बघा, अश्वः चरणैहि धावती. अश्व धावती म्हणजे घोडा धावतो. परंतु घोडा कसा धावतो? कशाने धावतो? घोड्याचं धावण्याचं साधन काय? तर त्याचे पाय, 4 पाय असतात त्याला. अनेक वचनाचा इथं वापर होईल. माफ करा, अनेक नाही, बहुवचनाचा इथं वापर होईल. अश्वः चरणैहि धावती. पुढचं वाक्य आहे, सर्पः दंतैहि दशती. दंत म्हणजे दात आणि दंतैहि म्हणजे दातांनी. दंतेनं नव्हे, दंतैहि बहुवचन आहे इथं. म्हणजे साप दातांनी चावतो, साप दातांनी दंश करतो. वृक्षः फलपुष्पैहि शोभते, म्हणजे झाड फळफुलांनी सुशोभून दिसते, सुंदर दिसते, शोभून दिसते. वनम वृक्षैहि शोभते, म्हणजे जंगल जे आहे ते जंगल हे झाडांनी सुशोभित दिसते, चांगले दिसते. आणि पृथ्वी वनैहि शोभते, आणि पृथ्वी मात्र आपली जंगलांनी सुशोभित होते, सुशोभित दिसते. तर अशा पद्धतीने आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण तृतीय विभक्तीच्या सर्व रूपांचा अभ्यास करूया, सर्व रूपे पाहूया. आता मी आपल्याला फक्त पुल्लिंगामधील एकवचन आणि बहुवचन अशी निवडक रूपेच दाखवली. आता आपण सगळी रूपं पाहूया. बघा, तृतीय विभक्तीची 3ही लिंगांमध्ये, 3ही वचनांमध्ये अकारांत, आकारांत, इकारांत, दीर्घ इकारांत, उकारांत या शब्दांची रूपे कशी होतात हे आपण या आपल्या तक्त्यामध्ये पाहू शकता. आणि
इथे आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे नपुंसक लिंगमध्ये बघा 3ही ठिकाणी पुल्लिंगवत असं लिहिलेलं आहे. म्हणजे तृतीय विभक्तीपासून इथे प्रत्येक ठिकाणी आता असं असणार बघा, तृतीय विभक्तीपासून नपुंसक लिंग आणि पुल्लिंग या दोघांची रूपे सारखीच होतात. म्हणून आपण फक्त इथं पुल्लिंगाची रूपे पाहणार आहोत. नपुंसक लिंगाची रूपे ही मात्र पुल्लिंगाप्रमाणेच होतील. म्हणजे जसे पुल्लिंग शब्दांची रूपे होतात तशीच रूपे नपुंसक लिंगाची सुद्धा होतात. म्हणजे इथं आपण पाहू शकता अकारांत शब्दांच्या ओळीमध्ये पुल्लिंग या स्तंभामध्ये रामेण रामाभ्याम रामैही अशी रूपे आहेत. आणि एखादा नपुंसक लिंगाचा शब्द जर असेल अकारांत तर तो सुद्धा असाच चालेल. उदाहरणार्थ फल हा शब्द नपुंसक लिंगाचा आहे, फलम. आणि रामेण रामाभ्याम रामैही अशी जर पुल्लिंग शब्दाची रूपं असतील तर फल शब्दाची सुद्धा फलेन फलाभ्याम फलैही अशी रूपे होतात. आपण हा तक्ता पाठ करून घ्यावा आणि अशाच प्रकारे इतर शब्दांची रूपंसुद्धा आपण बनवू शकतो. तर हे आपण थोडासा अभ्यास करूया. सगळ्यात आधी आपण स्त्रीलिंग शब्दांचा अभ्यास करूया. स्त्रीलिंगाच्या स्तंभामध्ये हा जो बाजूला तक्ता दिसतो आहे, या तक्त्यामध्ये स्त्रीलिंगाचा जो स्तंभ आहे त्यात बघा सगळ्यात आधी रमया रमाभ्याम रमाभिही असे 3 शब्द आहेत. म्हणजे हे रमा या शब्दाची रूपे आहेत, रमा. आणि रमा शब्दाची तृतीय रूपे होतात रमया रमाभ्याम आणि रमाभिही. आता या अकारांत शब्दांचा आपण अभ्यास करूया. बघा एक वाक्य आपल्याला इथं दिसतं आहे, ईश्वरस्य कृपा अस्ति. म्हणजे आपल्यावर ईश्वराची कृपा आहे. आणि आता कृपा या शब्दाचं तृतीय रूप काय होईल बघा, आपल्या परिचयाचं रूप आहे वयम ईश्वरस्य कृपया जीवामः. वयम म्हणजे आपण सारे, आणि आपण सारे कसे जगतो, ईश्वरस्य कृपया जीवामः. आपण सर्व ईश्वराच्या कृपेने जगत असतो. बघा कृपया या शब्दाची व्युत्पत्ती आपल्याला इथे सापडते. कृपया शब्दाचा नेमका अर्थ आपल्याला इथं कळलेला आहे. मनुष्यस्य मुखे नासिका असते. बघा माणसाच्या तोंडावर नाक असते, नासिका असती. नासिका म्हणजे नाक. आणि आता नाकाने आपण काय करतो तर नासिकया गंधज्ञानं भवती. गंधज्ञान म्हणजे आजूबाजूला असलेला जो सुगंध असेल किंवा दुर्गंध असेल तो समजणे. आणि तो कशाने समजतो, नासिकया. बघा स्त्रीलिंगाची रूपं थोडी वेगळी होतात बघा. नासिका, नासिकया. नासिकया म्हणजे नाकाने. मुखे रसना असते. रसना म्हणजे काय, रसना म्हणजे जीभ. आणि आपल्या मुखात काय असते, रसना म्हणजे जीभ असते. आणि जिभेने काय होते, रसनया रसज्ञानं भवती. आणि आपल्या जिभेने रसाचं ज्ञान होते. बघा रसना म्हणजे जीभ आणि रसनया जिभेने. आता रसना या शब्दाचा समानार्थी शब्द पुढच्या वाक्यात वापरलेला आहे, तो म्हणजे जिव्हा. जिव्हा म्हणजे सुद्धा जीभच. आता इथं वाक्य लिहिलेलं आहे कुक्कुरस्य जिव्हा दीर्घा भवती. म्हणजे कुत्र्याची जीभ लांब असते असं या वाक्यात म्हणायचं आहे. कुक्कुरस्य जिव्हा दीर्घा भवती. कुत्र्याची जीभ लांब असते. आणि कुक्कुरः जिव्हया जलं पिबती. कुत्रा हा जिभेने पाणी पितो. आपलं जर निरीक्षण असेल तर कुत्रा आपल्या तोंडातून बाहेर जीभ काढतो, जिभेचा चमचा बनवतो आणि त्यानं पाणी आपल्या तोंडामध्ये ओढून घेतो. म्हणजे कुत्रा जिभेने पाणी पितो. जिव्हया जलं पिबती. पुढचा बघा, सर्पस्य जिव्हा भयकारिणी. म्हणजे सापाची जीभ भयानक असते. आणि अशा भयानक जिभेने साप काय करतो, जिव्हया सर्पस्य गंधज्ञानं भवती. बघा मला मिळालेल्या माहितीनुसार मी हे वाक्य इथं लिहिलेलं आहे. सर्पस्य जिव्हया सर्पस्य गंधज्ञानं भवती. म्हणजे आपल्याला जर आपल्या आसपासचा गंध किंवा दुर्गंध घ्यायचा असेल तर त्याच्याकरता आपण नाक वापरतो. परंतु साप मात्र आपल्या जिभेने हा आसपास असलेला सुगंध किंवा दुर्गंध ओळखतो. म्हणूनच तो वारंवार जीभ बाहेर काढतो. ते म्हणजे आजूबाजूला असलेला गंध किंवा दुर्गंधाचं ज्ञान मिळवण्यासाठी. माझ्या माहितीनुसार, कदाचित चूक असू शकेल. आता एक बहुवचनाचं वाक्य आहे बघा, मालाकारा मालाहा निर्माती. आता मालाहा हा शब्द बहुवचनामध्ये आहे, द्वितीय विभक्तीच्या. माळी जो आहे हा हार बनवतो. आणि भक्तः मालाभिः देवं विभूषयती. आणि भक्त काय करतो, त्या माळांनी, मालाभिः म्हणजे माळांनी. बघा इथं तृतीय बहुवचन आहे, रमया रमाभ्याम रमाभिः. तर माला शब्दाचं बहुवचन होणार मालाभिः म्हणजे माळांनी. माळांनी भक्त काय करतो, देवं विभूषयती. त्याचा जो देव असेल त्या देवाला सजवतो. विभूषयती म्हणजे सजवतो. पुढे बघा स्त्रीलिंगाच्याच अभ्यासामध्ये आता आपण एका दीर्घ इकारांत शब्दाचं उदाहरण बघूया. भित्तिकायाम घटी असती. आता खरं तर घटिका हा सुद्धा एक शब्द आहे, परंतु इथे आपण दीर्घ इकारांत शब्द घटी हा घेणार आहोत.
भीतीवर घडी असते आणि घड्याळीने काय होतं, घट्ट्या समये ज्ञानम भवते. बघा रूप कसं बदललेलं आहे बघा. आता हा दीर्घ इकारांत शब्द नदी शब्दासारखा चालेल. नदीचं रूप आपण तक्त्यामध्ये बघू शकता, नद्या, नदीभ्याम, नदीभिः. तसंच घटीचं सुद्धा घट्ट्या असं रूप आहे. घट्ट्या समयज्ञानम भवती म्हणजे घड्याळीने समयज्ञान होते. पुढचं वाक्य बघा, तर्जनी एका अंगुली असती. तर्जनी हे एक बोट आहे, अंगुली म्हणजे बोट, आणि तर्जनी हे आपल्या एका बोटाचं नाव आहे. म्हणजे आपल्या अंगठ्याच्या शेजारी असलेलं पहिलं बोट म्हणजे तर्जनी. आणि तर्जनीने आपण काय करतो, तर मनुष्य हा तर्जन्या दर्शयती. म्हणजे मनुष्य हा तर्जनीने दाखवतो. आपल्याला जी कोणती गोष्ट दाखवायची असेल तर आपण आपल्या तर्जनीनेच इशारा करून दाखवतो. म्हणजे मनुष्य हा तर्जन्या दर्शयती. पुढे बघा, हस्ते अंगुली असती, हातावर बोट असते. आणि मनुष्य अंगुल्या गणनाम करोती. आणि मनुष्य काय करतो, बोटाने गणना करतो. गणना करतो म्हणजे मोजतो. आपण म्हणत नाही का 1 2 3 अशी जे आपण गणना करतो ते बोटांनाच करतो, बोटांच्या कांड्यांवर. आता पुढे याच वाक्यांचं बहुवचन आहे बघा, हस्ते पंच अंगुल्यः सन्ति. हातावर 4 बोटे असतात. आणि या 5 बोटे असतात. त्या 5 बोटांनी आपण काय करतो, तर मनुष्य हा अंगुलीभिः गणनाम करोती. बघा बहुवचन अंगुलीभिः, एकवचन अंगुल्या म्हणजे बोटाने, आणि अंगुलीभिः म्हणजे बोटांनी. पुढे आहे शतघ्नी युद्ध साधनम असती. शतघ्नी म्हणजे काय, शतघ्नी म्हणजे तोफ. शत म्हणजे 100 आणि घ्नी म्हणजे मारणारी. तर 100 लोकांना एकाच वेळी मारू शकणारी शतघ्नी म्हणजे तोफ. आणि शतघ्नी काय आहे, शतघ्नी युद्ध साधनम असते. शतघ्नी म्हणजे तोफ हे एक युद्धाचं साधन आहे. आणि सैनिकाः शतघ्न्या युद्धम कुर्वन्ति. आणि सैनिक जे आहे हे तोफेने युद्ध करतात. मला आठवते पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांनी तोफांचा फार प्रभावीपणे वापर केला होता. त्यामध्ये इब्राहिम खान गारदी हे मराठ्यांचे तोफखाना प्रमुख होते. आणि त्यांनी पानिपतच्या युद्धावर खूप चांगल्या पद्धतीने तोफखान्याचा वापर शत्रूविरुद्ध केला होता. तर सैनिकाः शतघ्न्या युद्धम करोती म्हणजे सैनिक तोफेने युद्ध करतात. आता आपण शतघ्नी शब्दाचं बहुवचन बघूया. सैनिकाः रणे शतघ्नीः नयन्ति. म्हणजे सैनिक रणांगणावर तोफांना नेतात. आता शतघ्नीः हे बहुवचन आहे द्वितीय विभक्तीचं. सैनिक हे रणांगणामध्ये खूप साऱ्या तोफा घेऊन जातात. शतघ्नीः नयन्ति. आणि सैनिकाः शतघ्नीभिः युद्धम कुर्वन्ति म्हणजे सैनिक हे तोफांनी युद्ध करतात. पहिलं वाक्य काय होतं, सैनिकाः शतघ्न्या युद्धम कुर्वन्ति म्हणजे तोफेने युद्ध करतात, आणि शतघ्नीभिः युद्धम कुर्वन्ति म्हणजे तोफांनी युद्ध करतात. तर अशा पद्धतीने आपण तृतीय विभक्तीचे रूप पाहिलेले आहेत. या सगळ्यांना आपण कंठस्थ करा म्हणजे जेणेकरून आपल्याला तृतीय विभक्तीचा योग्य वापर करता येईल. आता आपण सर्वनाम रूपांचा अभ्यास करूया. बघा इथे आपल्याला सर्वनामाची रूपे दिसत आहेत. किम शब्दाची रूपं आहेत केन काभ्याम कैः, कया काभ्याम काभिः. आणि त्याच पद्धतीने तत् शब्दाचे तेन ताभ्याम तैः, तया ताभ्याम ताभिः, एतेन एताभ्याम एतैः, एतया एताभ्याम एताभिः. आणि युष्मद आणि अस्मद शब्दाची रूपंसुद्धा आहेत त्वया युवाभ्याम युष्माभिः, मया अवाभ्याम अस्माभिः. आता ही रूपे आहेत, यांना आपण कंठस्थ करूया. आणि ही रूपे मी आपल्याला समजावून सांगतो आहे काही वाक्यांच्याद्वारे. बघा, सह बाणः अस्ति म्हणजे तो बाण आहे. आणि इथे सर्वनाम कसं वापरलेलं आहे, रामः तेन बाणेन युध्यति म्हणजे राम त्या बाणाने युद्ध करतो. बहुवचन बघा, ते बाणाः सन्ति ते बाण आहेत. आणि रामः तैः बाणैः युध्यति म्हणजे राम त्या बाणांनी युद्ध करतो. सा गदा अस्ति ती गदा आहे. आता गदा हा स्त्रीलिंग शब्द आहे पहा. ती गदा आहे. बलवान गदया युद्धम करोति. गदा शब्दाचं ची तृतीया गदया अशी होते बघा, लक्षात ठेवा. आणि गदेचं युद्ध करण्याकरता जो योद्धा आहे तो बलवानच असला पाहिजे. बघा आपण प्राचीन काळात जे योद्धे पाहिलेले आहेत त्यांच्यापैकी गदा या शस्त्राने युद्ध करणारे जे कोणी योद्धे आहेत ते सगळे बलवान आहेत. उदाहरणार्थ भीम आहे, त्यानंतर बळराम दादा आहेत, त्यानंतर दुर्योधन आहे, हनुमानजी आहेत, सगळे वानर सेना आहे. ही गदा या शस्त्राने युद्ध करायची कारण की ते बलवान होते. परंतु अर्जुनासारखे नाजूक मात्र गदा या शस्त्राने युद्ध करू शकत नव्हते. त्यांच्याकरता मात्र धनुष्यबाण किंवा तलवार असे चपळ लोकांचे वेगळे शस्त्र होते. परंतु बलवान जे योद्धे होते त्यांचं शस्त्र म्हणजे गदा. माफ करा, गदा नाही गदा.
तर सा गदा असती, ती एक गदा आहे आणि बलवान गदया युध्यती, आणि जो बलवान योद्धा आहे तोच गदेने युद्ध करतो. आता बहुवचन बघा, ताहा गदाहा संती, त्या गदा आहेत. ताहा गदाहा संती बलवंतः गदाभिः युध्यन्ति, आणि जे बलवान आहेत तेच गदाभिः युध्यन्ति, म्हणजे गदांच्याद्वारे युद्ध करतात. आता एक नपुंसक लिंगाचं उदाहरण आहे बघा, तत् विमानम अस्ति, ते विमान आहे. आणि माफ करा, जनाः विमानेन गच्छन्ति, म्हणजे लोक विमानाने जातात. बहुवचन, तानि विमानानि सन्ति, तेही विमाने आहेत. आणि जनाः विमानैः गच्छन्ति, म्हणजे लोक विमानांनी जातात. तर अशा प्रकारे आपण सर्वनामांचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. आता आपण उपपद विभक्तीचा अभ्यास करूया. उपपद विभक्ती म्हणजे काय, तर काही असे विशेष प्रसंग, काही विशेष असे नियम की जिथं तृतीया विभक्ती वापरल्या जाते. बघा, कोणताही शब्द असेल आणि त्या शब्दाच्या समोर जर सह, साकम किंवा सार्धम हे 3 शब्द असतील किंवा 3पैकी एखादा शब्द असेल, तर ज्या शब्दाशी संलग्न हे आहेत सह, साकम, सार्धम, तो शब्द तृतीया विभक्तीत असतो. उदाहरणार्थ, रामेण सह सीतावनम गच्छति. आता बघा, सह हा जो शब्द आहे हा राम या शब्दाशी संबंधित आहे, म्हणून राम शब्द हा तृतीया विभक्तीमध्येच आहे. रामेण सह सीतावनम गच्छति. बघा, सीता जंगलात जाते, परंतु कशी जाते, रामासह जाते. रामासह जाते म्हणजे रामेण सह सीतावनम गच्छति. आता सह, साकम आणि सार्धम या 3ही शब्दांचा अर्थ एकच आहे, सोबत. म्हणून तेच वाक्य आपण पुढे ठेवूया. साकम शब्द घेऊ आता. रामेण साकम सीतावनम गच्छति, रामासह, रामाच्या सोबत सीता जंगलात जाते. आणि रामेण सार्धम सीतावनम गच्छति, सार्धमचाही अर्थ तोच आहे, रामासोबत सीता जंगलात जाते. तर अशा पद्धतीने आपण तृतीया विभक्तीचा अभ्यास केलेला आहे. आपल्याला जर काही शंका, समस्या, प्रश्न असतील तर आपण मला जरूर विचारू शकता. धन्यवाद.